हॅलो फ्रेंड्स, रॉयल श्री सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना अंगारकी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये एकदंत अंगारकी चतुर्थी 2026 मिठाची चतुर्थी, व्रत, नियम, पूजाविधी ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच पहिलाच मोदक मिठाचा लागला तर बाकीच्या मोदकाचे काय करायचे ह्याची पण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल श्री सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. 5 मे 2026 मंगळवार, एकदंत अंगारकी चतुर्थी. अंगारकी चतुर्थी गणेश भगवान यांना प्रसन्न करण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण मानली जाते. हिंदू धर्मामध्ये श्री गणेशजींची पूजा विशेष महत्त्वाची मानली जाते. दर महिन्यामध्ये कृष्ण पक्ष चतुर्थी ह्या दिवशी संकष्टी चतुर्थी येते, पण अंगारकी चतुर्थी ही दर 6 महिन्यातून एकदाच येते. तसेच मंगळवारी येणारी चतुर्थी ही अंगारकी चतुर्थी मानली जाते, जी अत्यंत शुभ व दुर्लभ मानली जाते. संकष्टी चतुर्थी तिथी 5 मे 2026 मंगळवार. चतुर्थी तिथी प्रारंभ 5 मे सकाळी 5:24 ते चतुर्थी तिथी समाप्ती 6 मे सकाळी 7:51. चंद्रोदय रात्री 10:22. एकदंत संकष्टी चतुर्थीचे महत्त्व काय आहे ते आता आपण बघूया. संकष्टी चतुर्थी व्रत सूर्योदयापासून सुरू होते ते रात्री चंद्रोदयापर्यंत असते. चतुर्थीच्या दिवशी भगवान गणेश यांची मनोभावे पूजा केली जाते. पौराणिक कथा अनुसार महाभारत लिहिण्यासाठी भगवान गणेश यांनी आपला एक दात त्याग केला होता. हा त्याग व कर्तव्यनिष्ठाचे प्रतीक मानले जाते. या दिवशी व्रत केल्याने भगवान गणेश लवकर प्रसन्न होऊन आपल्याला मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतात. ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस खूप शक्तिशाली मानला जातो. ह्या दिवशी व्रत केल्याने चंद्रदोष, मानसिक तणाव, आर्थिक परेशानी व शत्रुभयपासून मुक्ती मिळते. जर आपण बऱ्याच काळापासून कोणत्या तणावाखाली असाल तर भगवान गणेश आपल्याला त्यातून बाहेर पडायला मदत करतात. आता आपण पूजाविधी काय आहे ते बघूया. ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी लवकर उठून स्नान करून पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून गणेशजींच्या फोटोची पूजा करावी. गणेशजींची मूर्ती असेल तर अभिषेक करून हळद, कुंकू, अक्षता, लाल फुलं, 21 दुर्वाची जोडी, धूप, दीप अर्पित करावे. नैवेद्य म्हणून त्यांचे आवडतीचे मोदक दाखवावे. अथर्वशीर्ष म्हणावे, गणेशस्तोत्र म्हणावे. संपूर्ण दिवस उपवास करून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर दिवा अगरबत्ती लावून पूजा आरती करावी. नैवेद्य दाखवून मग व्रत सोडावे. आपण नियमित दर महिन्याला चतुर्थी व्रत करीत असाल पण नजर चुकीने जर आपल्या चतुर्थी व्रत मोडले असेल तर आपण अंगारकी चतुर्थी ह्या दिवसापासून परत चतुर्थी व्रत सुरू करू शकता. आपल्याला काही मनोकामना असतील व त्या पूर्ण होण्यास खूप अडचणी येत असतील तर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आपण आपली मनोकामना बोलून संकल्प करू शकता. गणेश बाप्पांना आपली मनोकामना 100% आपलेही पूर्ण करतील. मिठाच्या चतुर्थीचे व्रत नियम. आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी मग ती कोणतीसुद्धा असो, जसे की आर्थिक परिस्थिती, मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे, पुत्रप्राप्ती किंवा नोकरी व्यवसायासंबंधित अडचणी किंवा अजून काही, त्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय तो म्हणजे मिठाचे मोदक. आपल्याला काय करायचे आहे, चतुर्थीच्या दिवशी आपण एक संकल्प करून आपली मनोकामना सांगून आपण 11 चतुर्थी किंवा 21 चतुर्थी व्रत करणार आहोत असा संकल्प करावा. त्यासाठी आपल्याला संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर 21 मोदकचा भोग दाखवायचा आहे. 21 मोदकपैकी 20 मोदक गूळ खोबरे घालून बनवायचे आहे व 1 मोदकाच्या सारणामध्ये थोडेसे मीठ घालून बनवायचा आहे. आपण सर्व मोदक बनवून तळून घ्यावे. मिठाचा मोदक असा वेगळा ठेवायचा नाही, तो बाकीच्या मोदकांमध्येच मिक्स झाला पाहिजे. आता आपण व्रत सोडताना एक एक मोदक सेवन करायचा आहे. जोपर्यंत मिठाचा मोदक आपण सेवन करीत नाही तोपर्यंत मोदक सेवन करायचे आहेत. काही वेळेस काय होते, 2 किंवा 3 मोदक सेवन केल्यावर पुढचा मोदक मिठाचा लागतो. मग पुढचे मोदक सेवन करायचे की नाही, तर बाकीचे राहिलेले मोदक आपण गाईला सेवन करायला द्यावयाचे आहेत. म्हणजे तात्पर्य काय, मिठाचा मोदक सेवन करेपर्यंत मोदक सेवन करायचे आहेत. मिठाचा मोदक लागला की मोदक खाणे बंद करावे. आपण
11 किंवा 21 चतुर्थी मिठाच्या मोदकाचा उपाय केल्यावर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून उद्यापन करावे. आपल्या मनोकामना 100% पूर्ण होतील. हा खूप प्रभावी उपाय आहे. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.